करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, हमें बसी नाम में तार दो भगवान। दर्द की दवा हमें बसी नाम में तार दो भगवान। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है। जिंदगी दया की है भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारूं शिव जी तेरी आरती। क्या मैं यही सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। तुझसे क्या यही मैं सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। चिंता है तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो में शिव जी तेरी आरती। तेरी महिमा गाए संत करे जा, नारद गुणगान करे छेड़े बिनाता। वेद तेरी महिमा गाए संत करे जा, नारद गुणगान करे छेड़े बिनाता। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। दास व्यास तेरी नाच गाए आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो में शिव जी तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं शिव जी तेरी आरती, उतारो मैं शिव जी तेरी आरती। करुणावतारं संसार सारं मुदिगरारं सदा वसन्तं सदाविद्य भौमोहने शतमं कर्मलीलां समर्पयामि। बसा खाली आहे। मुख्य कथेचे यजमान कैलासवासी शंकर दिगंबर निजरे, कैलासवासी हौसाबाई शंकर निजरे, कैलासवासी खेमराज शंकर निजरे, कैलासवासी चैतन्य शत्रुघ्न निजरे यांच्या स्मरणार्थ हरिभक्तीपरायण हेमराज शंकर निजरे व सौभाग्यवती रंजनाबाई हेमराज निजरे हे मुख्य कथेचे यजमान। ज्यांच्याकडनं महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास गोकुळ बदाने जैतानेकर यांच्याकडनं महाप्रसादाचं नियोजन आहे। एकादशीचा फराळ कैलासवासी पुंडलिक धोंडू महाजन यांच्या स्मरणार्थ श्री नंदकिशोर पुंडलिक महाजन सोनगिरकर माजी सैनिक यांच्याकडून आहे। या कथेमध्ये जवळजवळ महत्त्वाचा पर्वकाळ म्हणजे रुद्राक्ष वाटप, रुद्राक्ष महोत्सव या ठिकाणी होणार आहे। असा सुंदर असा योग आपण या ठिकाणी होऊ घातलेला आहे। जवळजवळ मागच्या वर्षी भागवत कथा आपण श्रवण केली, मागच्याच वर्षी पिंटू बापूंचं नियोजन झालं आणि ह्याही वर्षी शिवमहापुराण कथेचा योग आला।
कथेसाठी गुणीजन मंडळी आपल्याला लाभलेली आहे. वाटत असेल बाकीच्या मंडळींना की नवीन चेहरे दिसत आहेत. चेहरे तसे काही नवीन नाही, हे जुनेच होते, आता पुन्हा आले. हरिभक्तीपारायण नारायणजी महाराज आहेत, हरिभक्तीपारायणचे दीपकजी महाराज आहेत, आणि आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे आमचे प्रल्हादजी महाराज. तसंच आमच्या जोडीला कायम आमची जिथे भेट होत राहते आमचे राकेशजी महाराज या ठिकाणी आहे. सुंदर अशी आबाजींची साऊंड सिस्टीम, सुंदर असं नियोजन. तुम्ही संत मायबाप कथा ऐकण्यासाठी आलेले आहात. मंडळी घरी आली होती आमंत्रण द्यायला. योग असा होता मीच घरी नव्हतो, नाविलाज झाला, मंडळीची भेट झाली नाही. मी बापून आबाजींना रागवत होतो की म्हटलं आबाजी तुमच्यासारखी मंडळी बाकी येऊ शकते, पण काही ठराविक मंडळी अशी होती की ती पहिल्यांदा आलेली होती कापडण्याला आमच्या घरी, म्हणून यथोचित सत्कार झाला नाही. व्यासपीठावरून मी क्षमा मागतो. आग्रह केला पण तो आग्रह त्यांनी स्वीकारला नाही, कारण मालक घरी नसताना काय सांगावं बुवा हे हेतूने. पण आबासाहेब माझं असं म्हणणं आहे, खायसनी जाऊ पण बिगर खायसनी पस्ताव नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. चला कळलं ते मला. असो, योग पुन्हा आला आणि या कथेला आपण प्रारंभ करतोय. ऐका, शिव महापुराण कथा हे शिवतत्व शिकवते. शिव महापुराण कथेचा महिमा खूप मोठा आहे. तुम्ही अनेक शिव महापुराण कथा ऐकतायत, ऐकत राहणार आहेत, ऐकत आला आहात, मोठ्या मोठ्या वक्त्यांकडून ऐकलेले. मी तुम्हाला विनंती करून एकच सांगतो या व्यासपीठावरून की मी मोठा एवढा वक्ता नाही, मी एवढा मोठा वक्ता नाही. जी तुमची अपेक्षा असेल ती मी पुरी करणारच, हेही मला संकल्पना नाही. मला शंका वाटते, कारण तुम्हाला वाटत असेल की हा मोठा ज्ञानी आहे, तसंही नाही. तुम्हाला वाटत असेल की आमच्या पद्धतीने शिवपुराण व्हायला पाहिजे, तसंही नाही. तुम्हाला वाटत असेल की याला गर्व आहे, तसंही नाही. मला ज्ञानही नाही, मला गर्वही नाही, आणि मला त्यातलं अभ्यासही नाही. फक्त एक आहे, माझा भरोसा माझ्या काशी विश्वनाथावर आहे आणि सद्गुरू मंगलनाथ बाबांवर आहे. आणि त्यांना काय करायचे ते माझ्या मुखातून, माझ्या वाणीतून ते वधवून घेणार आहेत, आणि ते काही कमी नाही वधवून घेणार आहेत. महाराज, तुमची अपेक्षा नक्कीच ते पूर्ण करणार आहेत. का? संत ही कृपेची सावली असते, संत ही जगाची माऊली असते. संतांमध्ये भेदभाव नसतो. संत लेकरांमध्ये भेदभाव करत नाही. जशी आई लेकरांमध्ये भेदभाव करत नाही ना, तसं संत जगामध्ये भेदभाव करत नाही. संत कोणावर जनांमध्ये भेदभाव करत नाही. हा आपला तो परका असा नसतोच. म्हणून रिद्धी सिद्धी प्राप्त झालेले पुरुष, महापुरुष आपल्या या गावामध्ये होऊन गेले, आपल्या या समाजामध्ये होऊन गेले. सद्गुरू मंगलनाथजी महाराज, आणि त्यांच्या योगाने आज शिवपुराण कथेचा योग आणि त्यांच्या पुण्याने माझ्याकडे आला. माझा अहोभाग्य, कारण महत्वाचं आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. महापुरामध्ये झाडं निघून जातात, मोठे मोठे झाडं मुळासकट उपटून जातात, पण लवाळ असतं, लवाळ ते उपटत नाही महाराज, ते जिथल्या तिथंच राहतं. असे कितीक महापूर लवाळाने काढून टाकले. का? लोपणे म्हणजे लवाळाला लवणे म्हणजे खाली वाटणे, हा गुण लवाळ या जीवामध्ये आहे, या वनस्पतीमध्ये आहे. असे किती गेळे बाबळ निघून गेले महापुरामध्ये, वाकले नाही म्हणून टिकले बी नाही. जे वागतात ते कायम टिकतात. म्हणून लहानपण महत्वाचं आहे. शिवमहापुराण कथा सांगते
इतकी पवित्र कथा आहे, इतकी पुण्यवान कथा आहे. हा पर्वकाळ आहे. लोक हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ताळी वाजा, ताळी 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 वाजून स्वागत करा. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. भगवान भोलेनाथांचं आगमन होतंय. टाळी. स्वागतम भोलेनाथ, स्वागतं भोलेनाथ सुस्वागतं भोलेनाथ. ब्रह्मा विष्णू महेशांची झाकी आहे. ताली ताली. स्वागतं सुस्वागतं स्वागतं भोलेनाथ. सुस्वागतम भोलेनाथ. स्वागतं भोलेनाथ स्वागतं भोलेनाथ. यजमान आणि यजमान पत्नी पूजा करतील. पूजा. कोणीतरी गाठपोलं बांधायला यायचं ना. स्वागतं सुस्वागतं स्वागतं भोलेनाथ. स्वागतं भोलेनाथ सुस्वागतं भोलेनाथ. हरि बोल. सुस्वागतं कस्तुरे तिलकमला डबलेले वक्षास्त्रे कोसोम नासाग्रे वरुणकरम कंदरे वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचरण संदे पंतेच मुक्तावली गोपश्री परिष्ठित विदे गोपाल चूडामणी. झाकीसाठी आमचे नानाभाऊ महाराज शिंदखेडेकर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. सुंदर झाकी तयार केली.
कपडीनाथ भगवा कपडीवाला बाबा बंगाल फिरून आला वनात भगवा कपडीवाला बाबा बंगाल फिरून आला वनात भगवा कपडीवाला निरंजन हर हर चला आरती करा शिवाचे हाय पुत्र नाही कोणाशी जमले सूत्र नाही कोणाशी जमलं सूत्र नाही कोणाशी जमलं नात भक्तीचं लय पवित्र नाही चालतंय तंत्र मंत्र नाही चालताय गोत्र मंत्र नाही चालताय गोत्र मंत्र भूत बांधवे बाबरी कालावला भगवा कपडीवाला मारो बंगाल फिरून आला वनात भगवा कपडीवाला भगवा कपडीवाला ओ भगवा कपडीवाला